आता बातमी आहे विधानसभेच्या निवडणुकीची। ऑक्टोबरच्या ऐवजी नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। तर शिंदे आणि अजित पवारांनीही स्वतंत्र सर्वे सुरू केलाय। जागा वाटपावरून हा वेगळा दबाव असल्याची चर्चा आहे। पाहूयात त्यावरचा रिपोर्ट। मॅनेज करायला निवडणुकांच्या तारखा हे प्रयत्न करतील किंवा आपल्या सोयीच्या तारखा लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी सोयीच्या व्हाव्या म्हणून घेण्यात आल्या प्रधानमंत्र्यांच्या। पण आम्ही विरोधी पक्ष जागरूक आहे। विधानसभेच्या निवडणुकीवरून संजय राऊतांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय। निवडणुका मॅनेज करण्यासाठी सोयीच्या तारखा ठरवतील असा आरोप राऊतांनी केलाय। तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर ऐवजी नोव्हेंबरमध्येच निवडणुका होण्याची शक्यता आहे। 2019 मध्ये 21 ऑक्टोबरला मतदान झालं आणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी झाली। आता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता असून 15 नोव्हेंबरपर्यंतच निकालाची शक्यता आहे। 26 नोव्हेंबरपर्यंत नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे। 1 नोव्हेंबरला दिवाळी आहे, त्यामुळे दिवाळीनंतर निवडणुका घ्यायच्या झाल्यास 1 किंवा 2 ऑक्टोबरलाच आचारसंहितेची घोषणा होऊन निवडणुका जाहीर होतील अशी माहिती आहे। मॅनेज करायला निवडणुकांच्या तारखा हे प्रयत्न करतील। जसं न्यायालयात तारखांवर तारखा मॅनेज करून घटनाबाह्य सरकार चालवलं जातंय किंवा आपल्या सोयीच्या तारखा लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी सोयीच्या व्हाव्या म्हणून घेण्यात आल्या प्रधानमंत्र्यांच्या। पण आम्ही महाराष्ट्राची जनता विरोधी पक्ष जागरूक आहे। आमचं लक्ष गेल्या वेळेला जेव्हा सरकार स्थापन झालं ते 25 नोव्हेंबरला आणि तो कालावधीला त्यापर्यंत सरकार स्थापन झालं पाहिजे हे निवडणूक आयोग इलेक्शन कमिशनर जे आहेत त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे। म्हणून निवडणुका त्याच्या अगोदर ह्या झाल्या पाहिजेत हे इलेक्शन कमिशनर ठरवणार आहे, ते तारीख देणार आहे। आमचा कोणताही निवडणूक पुढे ढकलण्याचा मनोदय नाहीये आणि आम्हाला त्यात इंटरेस्ट पण नाही। दुसरीकडे महायुतीत सर्वेची चढाओढ सुरू झाली आहे। भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी अंतर्गत सर्वे केलेत। भाजपनं सर्वेचं कारण देऊन लोकसभेत तिकीट कापल्याचा आणि जागांवर दावा केल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेकडून झाला होता। आता शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही स्वतंत्र सर्वे सुरू केलेत। लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांच्या प्रभावाबद्दलही प्रश्नावली तयार करण्यात आली आहे। निगेटिव्ह सर्वे आल्यास भाजप तिकीट कापणार असल्याची माहिती आहे। प्रत्येक पक्ष जसा सर्वे करत असतो तसा आमचाही सर्वे गेल्या 2 महिन्यापूर्वीच सुरू झालेला आहे। शिवसेना असेल, भाजप असेल, अजितदादाची राष्ट्रवादी असेल, या सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या पद्धतीने या प्रत्येक मतदारसंघाचा सर्वे केलेला आहे आणि ठरलेली स्ट्रॅटेजी ज्यामध्ये उमेदवार निवडून येईल जो कोणत्याही पक्षाचा असेल, निवडून येण्याची ज्याची गॅरंटी आहे अशांना तिकीटं दिले जातील आणि विद्यमान आमदार जरी असले आणि त्याचा निगेटिव्ह जर सर्वे गेला तर त्याचे तिकीटं कापल्यासुद्धा जातील। तो मूर्खपणा आहे। तुम्ही एक सांगा, भावनाताईची तिकीट बीजेपीच्या सर्वेनं म्हटल्यानंतर थांबवली, हेमंत पाटलाची पण तेच केलं आणि नाशिकच्याही गोरशेचं पण तेच झालं। मग आता भाजपवाल्यांनी सर्वे केला का हे येत नाही निवडून आणि नवनीत राणाच्या विरोधात सगळेच जण होते, सर्वे चुकीचा होता आणि त्यांना तिकीट दिली भाजपनं। म्हणजे पक्ष शिवसेनेचा सर्वे करणार भाजप, म्हणजे नावापुरतं पक्ष ठेवणार का तुम्ही शिल्लक? किती लोकांचे तिकीट कापतील? आता 105 मध्ये त्यांचे 65 लोकांचा निगेटिव्ह रिपोर्ट आहे। मला जी माहिती प्राप्त आहे, भाजपाने निगेटिव्ह रिपोर्ट 100%चा 105 लोकांचा, काही लोक दाबतात तो रिपोर्ट हे केलं जात आहे। पण आम्हाला त्यांचं काय करावं ते त्यांचा प्रश्न आहे। भारतीय जनता पक्ष 50-55च्या पलीकडे जाणार नाही, हे त्यांचा सर्वे आहे। आम्हाला सर्वेची गरज नाही, महाराष्ट्रात ठाकरे 2चं सरकार येणार असं वक्तव्य करून राऊतांनी महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदावर दावाही केलाय। लोकसभेचा सर्वे सुद्धा त्यांना अनुकूल नव्हता आणि नाही, महाराष्ट्रातला सर्वे त्यापेक्षा प्रतिकूल आहे। आम्हाला सर्वेची गरज नाही। कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठाकरे 2 सरकार येणार तर ठाकरे 2 म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो, महाविकास आघाडीचं। ठाकरे 1 सरकार हे महाविकास आघाडीचंच होतं।
त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं फरक आहे. सरकार या राज्यामध्ये येणार, ते कोणीही थांबवू शकत नाही. महायुती आणि महाविकास आघाडीकडून अद्याप जागा वाटपाच्या बैठकांना सुरुवात झालेली नाही. लवकरच जागांवर मंथन सुरू होईल. महाविकास आघाडीत तिन्ही पक्ष समसमान आकड्यांच्या आसपास असतील, पण महायुतीत भाजपनं 150 पेक्षा कमी जागा लढायच्या नाहीत असं ठरवल्याचंही कळतंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.